MH सेट 2026 ही एक्झाम येणाऱ्या 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. आता जे लोक सेटची एक्झाम देत आहेत 27 सप्टेंबर रोजी, तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला की नेमक्याच्या सिलेबस काय, जे नवीन लोक आहेत जे पहिल्यांदा देणार आहेत. ओके, तर बऱ्याच लोकांना हे माहित नाही राहत की या सेटच्या एक्झाम मध्ये नेमका किती मार्काचा पेपर राहतो, निगेटिव्ह मार्किंग असते का, आणि किती वेळ राहतो. तर लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल की या सेटच्या एक्झाम मध्ये 2 पेपर होतात तुमचे. म्हणजे जो पेपर 1 असतो तुमचा, तो जवळपास 1 तासाचा राहतो, म्हणजे 60 मिनिटाचा पेपर राहतो. याच्यामध्ये 50 प्रश्न असतात. ठीक आहे, आणि हा जनरल पेपर असतो ज्यामध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड पण राहते, रिझनिंग पण राहते, अध्यापनाच्या बाबतीत त्यामुळे सगळ्याच गोष्टी कव्हर होतात. ओके, आणि याच्यामध्ये 50 प्रश्न म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असतात, म्हणजे 100 मार्काचा हा पेपर असतो. पेपर 1 हा सर्वांसाठी सेम असतो. म्हणजे मग तुम्ही तो कॉमर्ससाठी असू द्या की सायन्सचा, तुम्ही कोणताही असू द्या, फिजिक्स असू द्या, मॅथ्स असू द्या, व्हॉट एव्हर. ओके, तर पहिला पेपर सर्वांना सेमच राहतो. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 50 प्रश्न राहतात, वेळ राहतो 1 तास, म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. पण जर तो पेपर 2 असतो तुमचा, तो तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असतो. म्हणजे जर तुमचा फिजिक्स असेल तर फिजिक्सचा राहील, जर तुम्ही कॉमर्सचे असाल तर कॉमर्सचा असेल. ओके, मॅथमॅटिक्सचे असाल तर मॅथमॅटिक्सचा असेल. मग त्याच्यामध्ये जे लोक मॅथ्सचा पेपर देतात, तर तुम्हाला माहित असेल की जर तुम्ही MSc मॅथ्स केलं असेल किंवा MSc स्टॅट केलं असेल, तर तुम्हाला एकच पेपर द्यावं लागते, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल सायन्स. याच्यामध्ये तुम्हाला हा पेपर द्यावा लागतो. तर हा जो पेपर आहे याच्यामध्ये 3 सेक्शन असतात. म्हणजे जर तुम्ही MSc मॅथ्स झाले असाल आणि जर तुम्ही हा मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही ही सेटची एक्झाम देत असाल, तर तुम्हाला पेपरला फर्स्ट टाइम जर गेलं तर कन्फ्युजन होऊ शकते की हे सेक्शन 1, 2, 3 काय असते. तर सेक्शन 1 जो असतो पेपर 2 चा, बरं लक्षात घ्या, कारण पेपर 2 जो असतो तुमचा, हा याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतात आणि 200 मार्काचा हा पेपर असतो. आणि याला वेळ राहतो 2 तास, म्हणजे 120 मिनिटं. म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कशाचे? तर आपल्या MS सेट साठी, कोणता पेपर 2 साठी. मग आता याच्यात 3 सेक्शन काय आहेत त्याचं कारण समजून घ्या. सेक्शन 1 जो असतो, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न राहतात, तो स्टॅटवाल्यांना, मॅथ्सवाल्यांना कॉमनच राहतो. जो सेक्शन 2 राहतो तुमचा, त्या सेक्शन 2 मध्ये काय असते, सेक्शन 2 मध्ये तुम्हाला माहिती असेल तर सेक्शन 2 मध्ये तुम्हाला प्युअरली मॅथचे प्रश्न राहतात. म्हणजे सेक्शन 2 चालू होते तुमचा 21व्या प्रश्नापासून तर 100 पर्यंत. म्हणजे जे मॅथ्सचे लोक आहेत त्यांनी सरळ सरळ क्वेश्चन क्रमांक 1 पासून तर डायरेक्ट 100 प्रश्नापर्यंत सॉल्व्ह करून घ्या. पण जे स्टॅटचे स्टुडंट आहे त्यांना पहिले सेक्शन 1 सॉल्व्ह करावा लागतो आणि डायरेक्ट सेक्शन 3 असतो 101 पासून ते 180 पर्यंत. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मॅथ्सवाला असेल तर प्रश्नच नाही, पहिले 100 प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्या. कारण या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसते, म्हणून तुमचा अभ्यास कमी जरी झाला तर पेपर मात्र तुमचा पूर्ण जाणार आहे. बरोबर आहे. पण लक्षात घ्या की आता बऱ्याच लोकांना ही भीती राहते की मॅथमॅटिक्सचा जो पेपर 2 आहे हा फार कठीण असेल, किंवा याच्यामध्ये प्रिपरेशन कशी करायची. तर लक्षात घ्या, जो सेक्शन 2 आहे तुमचा, म्हणजे जो पहिला सेक्शन आहे तुमचा, ओके, पेपर 2 चा, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न राहतात, त्यामध्ये तुमचा असतो लिनियर अल्जेब्रा आणि असतो रिअल अनालिसिस, आणि हा मोस्ट ऑफ दी BScच्या लेवलचा असतो. म्हणजे याच्यामध्ये जे प्रश्न येतात ना, हे फार जास्त कठीण नाही राहत, याची लेवल टफ नाही राहत, कारण तो स्टॅटवाल्यांनाही लिहावा लागतो आणि मॅथ्सवाल्यांनाही सॉल्व्ह करायला लागतात त्याचे प्रश्न. म्हणून पण जो सेक्शन 2 आहे तो थोडासा तुम्हाला कठीण जातो, कारण याच्यामध्ये तुम्हाला असतो सेक्शन 2 मध्ये कॉम्प्लेक्स अनालिसिस राहतो, रिअल पण राहतो, पण याच्यातला मेन असतो तो म्हणजे अप्लाइड मॅथ. म्हणजे जर तुमचा अप्लाइड मॅथ जर व्यवस्थित झाला, म्हणजे जर ODE, PDE, इंटिग्रल इक्वेशन, त्याच्यानंतर बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम, कॅल्क्युलस ऑफ व्हेरिएशन, हे जर तुम्ही व्यवस्थित जर केलं, तर तुम्हाला पेपर जो तुमचा कोणता आहे पेपर 2 मध्ये मार्क घेण्यासाठी फार सोपा होतो. कारण सेक्शन 2 मधले 80 पैकी 40 प्रश्न जवळपास तुम्हाला अप्लाइडवरच कव्हर होतात. म्हणून जर अप्लाइडचा अभ्यास करून गेला तर तुमचा जो सेटचा पेपर आहे तो निघण्याचे 100% चान्सेस आहेत. ओके, म्हणून तुम्ही अप्लाइडवर जास्त भर द्या, आणि सोबत जर कॉम्प्लेक्स केला तर मग तो प्रश्नच नाही आहे, मग तो तुम्हाला डायरेक्ट त्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळणारच आहे. ओके, म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला आता मी पॅटर्न सांगितलेला आहे की कोण्या कोण्या सेक्शनमध्ये किती किती मार्काचा कुठले कुठले सब्जेक्ट राहते. आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे युट्यूबला चॅनल आहे DK सर अकॅडमी, त्यावर आपण वेळोवेळी सेटच्या बद्दल अपडेट देतच राहतो. आणि जर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये सेटची एक्झाम देत असाल तर लक्षात घ्या, आपलं ॲप आहे प्ले स्टोरला DK सर अकॅडमी नावाचं, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळेल MH सेटचे पेपर 1चे पण पेपर 2चे पण. आणि त्याच्यामध्ये सोबतच तुम्हाला आणखीन माहिती असेल तर आपले इथं ऑफलाईन क्लासेस चालतात, कुठे, राठीनगर, अमरावती येथे. म्हणून जर तुम्ही निश्चितच
जर सेटची एक्झाम तुम्ही 27 सप्टेंबर रोजी देत असाल, तुम्हाला जर चांगल्यानं प्रिपरेशन करायची असेल तर निश्चितच तुम्ही DKSR अकॅडमीसोबत संपर्क साधू शकता. खाली दिलेला जो नंबर आहे त्यावर मला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती आणि तेही एकदम अफोर्डेबल फीजमध्ये, म्हणजे तुम्हाला अगदी मिनिमम फीजमध्ये तुम्हाला मॅक्झिमम रिझल्ट मिळून जाईल. म्हणून या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं करा. आणि याची व्हॅलिडिटी पण लाईफ टाईम राहते. म्हणजे जरी तुम्ही आता वेळ कमी असाल, 2च महिने आहे, पण 2 महिन्यामध्ये आरामशीर तुमचा अभ्यास होऊ शकतो सेटचा. पण जर तुम्ही आता जर हा कोर्स घेतला तर हा पुढेही तुमच्यासाठी तुमच्या ॲपमध्ये अवेलेबल राहील तुमच्यासाठी. म्हणून याचा निश्चितच फायदा घ्या. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असेल त्यांना निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. ओके, थँक्यू.